गेलाय। आंदोलकांशी चर्चा देखील केली होती पोलिसांनी। नेमकं काय म्हणणं आहे आता आंदोलकांचं, काय अपडेट्स आहेत तिकडचे मंदार? या ठिकाणी आंदोलन करणारे आंदोलक तेवढेच आक्रमक आहेत, किंबहुना या ठिकाणी हा सगळा इथला हा जो काही परिसर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या गर्दीनी भरून गेलेला पाहतो आहोत। इथं आपण या दृश्यांमध्ये या दुर्दैवी मुलीचे वडील आणि समोर या दुर्दैवी मुलीची आई बसलेली आहे आणि या दोघांशी अनेक जण चर्चा करतायत। काही जण हे आंदोलन अशाच पद्धतीनं पुढं सुरू राहावं यासाठी यांना पाठिंबा देत आहेत, तर काही जण पोलिसांच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात यावं अशी त्यांना विनंती करतायत। मात्र हे दोघेही नवरा बायको या त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आपण काही जणांशी बोलूयात, काय नक्की भूमिका आहे आता या सगळ्या प्रकरणाबाबत? हे जे आंदोलन आहे, आम्ही दुपारी पण आंदोलन केलं। एक चिमुकलीवरती बलात्कार होऊन तिचा खून झालेला आहे। न्यायाची अपेक्षा आहे। फडणवीस साहेबांनी एक व्हिडिओ कॉल करावा आणि यांना सांगावं की फाशीची शिक्षा त्याला जाहीर झालेली आहे। रिझल्ट पाहिजे, जागेवर पाहिजे आणि त्याचा एन्काउंटर का नाही झाला ह्याचं पण उत्तर पाहिजे। मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि ते या गोष्टीकडे का दुर्लक्ष करतायत ह्याचं उत्तर पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ कॉल करून सांगावं। आपण पाहतोय या ठिकाणी मंदारकडनं आपण अपडेट जाणून घेऊयाच। मात्र आता स्वतः खासदार मेधा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मेधाताई, आपल्यापर्यंत हा प्रकार पोहोचलेला असेल, जो रोष आहे, संताप आहे, तो पोहोचलेला असेल आणि सगळे आंदोलक तिकडे आता आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपली काय सगळ्या या प्रकरणावर प्रतिक्रिया आहे पहिली, मेधाताई?